करण्यात येत आहे. बघा आमचे गुणलेखक बिपिन दुबे तुम्हाला सूचना करतात, त्यांच्या वतीने मी तुम्हाला सूचना करतो, कारण बिपिन दुबे 40+ स्पर्धांमध्ये सातत्याने गुणलेखन करत नसतात. तर बघा प्रत्येक खेळाडूची नावं माहीत नाही आहेत, तर आज दे सांगायला विनंती असेल तुमच्या गोलंदाजाचं नाव सांगा. प्रल्हाद येत आहेत गोलंदाजीसाठी आणि सलामीची जोडी आपण पाहतोय ती कोमल हिरवाळे आणि सुनील भोईर ही सलामीची बिनीची जोडी आपण पाहतोय. तर गोलंदाज सज्ज होत आहेत. प्रल्हाद पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे मार्गस्थ होत आहे. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलाय. कोमल आणि सुनील ही सलामीची जोडी आपण पाहतोय. प्रल्हाद यांच्या माध्यमातून पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळ निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. प्रल्हाद पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला भिरकावून दिलाय कोमल हिरवाळेच्या बॅट मधनं. येतो तो मोठा फटका. तेव्हा आज आपला स्वातंत्र्य दिन आहे. देशभक्तीपर गीते येऊ द्या. तर बघा पहिला चेंडू निर्धाव गेला, तदनंतर कोमलनं ताबडतोब उत्तर दिलंय. जशाच तसं उत्तर दिलंय. 6 धावा येत आहेत. इथे मात्र चांगली गोलंदाजी होते, कारण इथे बॅकफुटला ढकललं गोलंदाज प्रल्हादने. कोमल सारख्या फलंदाजाला दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते कोमल, मात्र सुनील यांनी नकार दिलाय. तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. आणि बघा स्टेजचा तुम्हाला जे सांगितलंय आयोजकांनी, स्टेजच्या दोन्ही बाजूला मधोमध स्टेजच्या मधोमध जर चेंडू लागला त्या अंतरावर तर तिथं तुम्हाला चौकार असेल, आणि बाजूने चेंडू गेला, वरनं चेंडू गेला तर षटकार असेल, लक्षात घ्या. बिनबाद 7 अशी धावसंख्या आपण पाहतो. धावफलक स्ट्राईक एंडला आपण पाहतो संघाचा आधारस्तंभ, आणि गाडीला 2 धावा असतील. बघा आपली जी ओमनी व्हॅन आहे कॅमेरामॅनची, तिला 2 धावा डिक्लेअर असतील. प्रल्हाद चांगली गोलंदाजी. बघा पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू षटकार आला, तदनंतर सिंगल आली, आणि त्यानंतर जर पाहिलं तर प्रल्हादनं अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. जशाच तसं उत्तर दिलं जातं. प्रल्हादच्या माध्यमातून मोठ्या विकेटचं इथं पतन होतंय, कारण सुनील भोईर सारखा फलंदाज इथं बॅकफुटला आपण पाहतो माघारी परततोय. सुनील भोईर सारखा मोठा फलंदाज इथं बाद झालाय. अरुण भोईर येत आहेत. तर आदरणीय राहुलभाई पाटील माजी उपसरपंच आडिवली, आणि ज्यांचा नेहमीच उल्लेख केला जातोय बैलगाडी क्षेत्रामध्ये, मथुर बैलाचे मालक, प्रसिद्ध मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील यांचं इथं आगमन होत आहे. तर भाईंचं आगमन होतं. भाईंचं आम्ही आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाज तयार. प्रल्हाद अतिशय सुरेख फटका. फ्रंटफुटला थोडेसे पुढे सरकले. चेंडू दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा येत आहेत धाव फलकावर. तर राहुलभाई पाटील बैलगाडी क्षेत्रातील एक नामांकित नाव, मथुर बैलाचे मालक आदरणीय राहुलभाई पाटील माजी उपसरपंच आडिवली यांचं इथं आगमन होत आहे. तर भाईंच्या शुभ हस्ते इथं गणरायाचं पूजन केलं जात. 10 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर 1 बाद 10 धावसंख्या चांगली आहे, मात्र सुनील भोईर सारखा मोहरा गमावलाय तो पिसिवली संघानं. तर राहुलभाई पाटील यांच्या शुभ हस्ते इथं गणरायाचं पूजन झालं. तर बाईंना विनंती असेल, आयोजकांच्या वतीनं तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. घनश्याम येत आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक इथं आपण पाहतोय.
1-10 अशी धावसंख्या आपण पाहतोय. सुनील माघारी परतलेत. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अरुण भोईर. घनश्याम येत आहेत. एक अतिशय चांगला टॅलेंटेड अष्टपैलू क्रिकेटपटू आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. संत गतीने चेंडू हाताळला. अतिशय चांगली गोलंदाजी. यष्टांच्या मागे आपण पाहतोय श्याम पाटील अतिशय चांगली कामगिरी करतात. पहिला चेंडू, पहिल्या षटकात पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा घनश्याम. आता मात्र पंच संदीप भाने यांनी वाईडचा इशारा केलाय. चांगली गती, संत गतीने चेंडू पहिला चांगल्या पद्धतीने हाताळला. तदनंतर आपण पाहतोय तर हातावर नियंत्रण ठेवणं कठीण जात आहे. घनश्याम यांना वाईडचा इशारा केला जातो. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 11 धावा. ओमसाई चषक 2022 हे पर्व आपण पाहतोय. 2 दिवसीय पावसाळी रबर बॉल स्पर्धा आपण पाहतोय. ओमसाई 40+ आडवली संघाच्या माध्यमातून एक अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. घनश्याम इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. बघूया क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि इथं मात्र सुरेख झेल टिपला जातोय सीमा रेषेवर. दुसरा मोहरा इथं गारद केला जातो. तो गोलंदाज आपण पाहतोय घनश्यामच्या माध्यमातून. पहिला गडी बाद केला तो गोलंदाज होतो प्रल्हाद. मोठा धक्का दिला प्रल्हादनं आणि सुनील भोईरला बाद केलं. तदनंतर आपण पाहतोय इथं अरुण भोईर माघारी परततायत. अरुण हे 2 चांगले फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र जबाबदारी पूर्णपणे आली आहे ती खांद्यावर कोमल आणि निरंकार या 2 फलंदाजांच्या. प्रल्हादनं चांगली गोलंदाजी केली. 10 धावांचं षटक हाताळलं. सुनील भोईर सारखा मोहरा घारत केला आणि दुसऱ्या षटकामध्ये घनश्यामनं आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. अरुण भोईरला बाद केलं. 2 बाद. 11 अशी धावसंख्या आपण पाहतो. आमचे गुणलेखक बिपिन दुबे अतिशय चांगलं गुणलेखन करतायत. एक चांगली स्पर्धा आपण पाहतो. ओमसाई 40+ क्रिकेट संघ आडवलीच्या माध्यमातून निरंकार राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज होत आहेत. घनश्याम आपल्या मुख्य संघासाठी खूप चांगली कामगिरी केली होती. घनश्याम यांनी चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी, लेग ब्रेक गोलंदाजी. नक्कीच फलंदाजाला इथं संभ्रमात पाडलंय. बॅकफुटला ढकललं जाते. घनश्यामच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 2 बाद 11 अशी धावसंख्या आपण पाहतोय. वेगात चेंडू हाताळला. यष्टांच्या मागे श्याम पाटील चांगला प्रयत्न करतायत. मात्र इथं संदीप भाने यांनी वाईडचा इशारा केलाय. 1+1 2 धावा येतात धाव फलकावर. 13 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. गोलंदाजी चांगली होते. श्याम पाटील यांनी प्रयत्न केला होता मात्र चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाहीये. घनश्याम पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. कोमल हिरवाळे स्ट्राईक एंडला. संत गतीने चेंडू हाताळला. फ्रंटफुटला पुढे सरकून चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतो. घनश्याम कधी फ्लाईट देतात, उंची देतात चेंडूला, कधी वेगाने चेंडू हाताळतात, कधी संत गतीने चेंडू हाताळतात आणि कोमल सारख्या फलंदाजाला इथे शांत ठेवण्याचा प्रयत्न घनश्यामच्या माध्यमातून केला जातो. 14 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. वाईडचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. आमचे पंच आपण पाहतोय संदीप भाने, आयोजक स्वतः. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो SP पॅनलचे सर्वा आणि अतिशय चांगले पंच सुभाष पाटील. स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय. घनश्याम राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. उत्तर नाहीये फलंदाज निरंकारकडं. चांगली गोलंदाजी केली जाते. जी गोलंदाजी प्रल्हादनं पहिल्या षटकामध्ये केली, 10 धावा खर्च केले, गडी बाद केला, तशीच गोलंदाजी, त्यापेक्षा चांगली गोलंदाजी घनश्यामच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. षटक इथं दुसरं संपतंय आणि नक्कीच घनश्यामचं कौतुक करावं लागेल. या षटकाचा जर विचार केला तर घनश्यामने एकूण धावा खर्च केल्या त्या फक्त 5 धावा. आणि बघा त्या 5 धावा खर्च केल्यात, त्या 5 धावांमध्ये 4 धावा एक्स्ट्रा आहेत. तर तसं बघायला गेलं तर एकच धाव खर्च केली आहे, मात्र एकूण 5 धावा खर्च केल्या आहेत. 5 धावांचं षटक हाताळलं घनश्यामनं, 10 धावांचं षटक हाताळलं ते प्रल्हादनं. 2 षटकांचा बाजवी खेळ इथं संपला आणि एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 15 धावा. 2 बाद 15 अशी स्थिती आपण पाहतोय.
ती पिशिवली संघाची. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली, मात्र इथं 2 बाद 15 अशी अवस्था आपण पाहतोय. 12 चेंडूंमध्ये 15 धावा, 2 गडी बाद झालेत. स्ट्रायकेंडला आपण पाहतो संघाचा आधारस्तंभ तारणहार कोमल हिरवाळेला मात्र इथं जबाबदारी स्वीकारावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, प्रल्हाद येत आहेत. इथं यशच्या उद्ध्वस्त. पहिल्या षटकात मोठा धक्का दिला तो सुनील भोईरच्या रूपानं, दुसऱ्या षटकात मोठा धक्का दिला तो कोमल हिरवाळीच्या रूपानं. चांगली गोलंदाजी गोलंदाज प्रल्हादच्या माध्यमातून. एसपीएल पॅनलच्या माध्यमातून अंपायर चषक या स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावला होता. त्या संघाला मात्र आजदे संघानं थोडंसं बॅकफुटला ढकललंय, कारण पहिल्या सत्राचा खेळ इथं सुरू आहे. इथं नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली पिशिवली संघानं, मात्र 3 बाद 15 अशी अवस्था आपण पाहतोय ती पिशिवली संघाची. बघा, गवतामध्ये जर चेंडू थांबला किंवा हरवला तर तुम्हाला धावून फक्त 3 धावा धावून घेता येतील. लक्षात घ्या, चौथी धाव मान्य केली जाणार नाहीये. आयोजकांनी सूचना केली आहे, लक्षात घ्या. चांगली गोलंदाजी, मात्र यष्टांच्या मागे थोडीशी चूक होते, हरकत नाहीये. झेल सुटलाय, सिंगल कंप्लीट केली जाते फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतो 3 बाद 16. सुनील लावले बघा. 3 बाद 16 धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. निरंकार स्ट्रायकेंडला गोलंदाज. चांगली गोलंदाजी, योग्य दिशा आणि योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं, जमिनी लगतचा चेंडू हाताळलाय गोलंदाज प्रल्हादनं. जशी गोलंदाजी पहिल्या षटकात प्रल्हादनं केली, दुसऱ्या षटकात घनश्यामनं केली आणि तिसऱ्या षटकामध्ये संघनायकानं पुन्हा विश्वास दाखवला, त्यानंतर सुद्धा प्रल्हाद चांगली गोलंदाजी करतोय. गुड बॉलिंग. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल आणि इथं मात्र कदाचित धावची झाली असते. फलंदाज निरंकार, मात्र श्याम पाटील यांना चेंडू व्यवस्थित गॅदर करता आल्या नाहीये. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. मोठा फटका येत नाही, हरकत नाही, मात्र डबल सिंगलला प्राधान्य देऊन तुम्हाला इथं धावफलक हलता ठेवावा लागेल, कारण सुनील भोईर आणि कोमल हिरवाळे 2 मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर निरंकार आणि त्याच्या सहकार्यावर इथं जबाबदारी फार मोठी आली आहे. 18 धावा आपण पाहतो धावफलकावर. वेगाने चेंडू हाताळला होता, मात्र बॅटची एज घेऊन चेंडू मागे सरकतोय. तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 19. इन्फॉर्म असलेल्या संघाला मात्र इथं कुठंतरी आज संघाने नक्कीच बॅकफुटला ढकलल्यासारखा वाटतंय, कारण पहिल्या सत्राचा खेळ इथं सुरू आहे. अजूनही खेळ संपलेला नाही, मॅच संपलेली नाहीये, मात्र इथं कामगिरी आज संघाची चांगली होते. स्ट्रायकेंडला विनोद. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एज लागली आहे. चेंडू यष्टीरक्षका हाती विसावण्याचा प्रयत्न आणि नक्कीच विसावलाय. श्याम पाटील यांचं कौतुक करावं लागेल. थोडीशी कामगिरी खराब होती ती मगासपासून आपण पाहत होतो, मात्र झेल अतिशय चांगल्या पद्धतीने टिपलाय. चौथा मोरा घारत झालाय आणि धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर फक्त आणि फक्त 19. बिपिन दुबे आम्हाला माहिती देत आहेत, प्रल्हादनं 2 षटकं हाताळली, धावा खर्च केल्या फक्त 14 आणि गडी बाद केले ते 3. अतिशय चांगली गोलंदाजी. चार बाद 19 अशी अवस्था आपण पाहतो पिसिली संघाची.
महेंद्र गोलंदाजाचं नाव सांगायचं. महेंद्र अमोल. अमोल काळं नेते आहेत. चौथं षटक मार्गस्थ स्ट्रायकला निरंकार. पहिला चेंडू संत गतीने हाताळलाय. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. लेग बाईस. अतिशय चांगला डिसिजन आपण पाहतो. संदीप बाने स्वतः आयोजक पंच म्हणून कामगिरी पाहतायत. 20 धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिला चेंडू अमोलनं चांगल्या पद्धतीने हाताळलाय. आपल्या दोन सहकार्यांनी चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजी करत असताना तशी कामगिरी आपल्याला इथे करायची आहे आणि अमोलनं तशी सुरुवात केली आहे. अमोल पुन्हा एकदा संत गतीने चेंडू हाताळलाय. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये. घनश्याम आले, प्रयत्न केला होता, झेल सुटलाय. सुटलेल्या झेलचं रूपांतर 2 धावांमध्ये आपण पाहतोय. चांगला प्रयत्न केला होता कारण पावसाळी क्रिकेट मैदानात थोडंसं ओलसर आणि ओलसर मैदानात क्षेत्ररक्षण करणं थोडंसं कठीण असतं. प्रयत्न चांगला केला होता घनश्याम यांनी. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 22 धावा. अमोल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फ्रंट फुटला येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. श्याम पाटील चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाजी एंडला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. या धावा फार महत्वाच्या असतील पिसोली संघासाठी कारण पहिल्या 3 षटकांमध्ये पिसोली संघ फलंदाजी करत असताना संघर्ष करत होता. 4 मोहरे बाद झालेत आणि धावा आपण पाहिल्या होत्या 22 आणि आत्ताच्या स्थितीला धावा आपण पाहतोय 25 धावा. आमचे गुणलेखक बिपिन दुबे अतिशय चांगलं गुणलेखन करतायत. चांगली कामगिरी करतायत. गुणलेखक आपण पाहतोय अडवलीचे आमचे बिपिन दुबे. तर राहुल भाई इथं नक्कीच सामन्याचा आनंद घेत आहेत. अमोल पुन्हा एकदा सज्ज होतात. राईट आर्म ओव्हर द विकेट. लो फुलटा चेंडू ऑनसाइडला खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत महेंद्र. मात्र इथं चेंडू दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. यष्टीरक्षक श्याम पाटील आहेत तोपर्यंत तिसरी धाव येते. डबल सिंगलला इथं प्राधान्य दिले जाते. चुका झाल्या 4 सहकाऱ्यांकडनं. मात्र 2 फलंदाज आपल्या संघासाठी धावा एकवटण्याचा प्रयत्न करतात कारण तुम्ही 5 षटकाच्या समाप्तीनंतर कमीत कमी 40 ते 45 धावा जर लावल्या तर मात्र तुम्ही फाईट करू शकता दुसऱ्या सत्रामध्ये. धावसंख्या 27 28. सेकंडला आपण पाहतो वासुदेव. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो निरंकार. आतापर्यंत फक्त एकच षटकार आलाय आणि 4थं षटक सुरू असताना त्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता. ऑन साइडला खेळलेत मात्र चेंडू व्यवस्थित कलेक्ट झालेला नाहीये. झेल टिपला जातो सीमारेषेवर सचिन यांच्या माध्यमातून आणि इथं 5वा हादरा बसलाय तो पिसुली संघाला. 5 बाद 28 अशी अवस्था आपण पाहतोय. अरुण येतात नवीन फलंदाज. 5 बाद 28 अशी अवस्था आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना आतापर्यंत चेंडू झालेत ते 5. अरुण आले स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. अमोल राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी इथं मात्र चेंज ऑफ पेस. नक्कीच बिपिन वेगात बदल केला आणि इथं निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 4 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 28 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. आदरणीय राहुलभाई पाटील माजी उपसरपंच आडिवली आणि बैलगाडी क्षेत्रातील एक नामांकित नाव मथुर बैलाचे मालक महाराष्ट्रातील प्रसिद्ध असा मथुर बैल या बैलाचे मालक राहुलभाई पाटील सामन्याचा आनंद घेत आहेत कारण आयोजकांच्या वतीने त्यांना इथं आमंत्रित केलं गेलं आणि ते नक्कीच या 40+ स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतो. जो सामना दुसरा होता काही कारणास्तव तो सामना आपण पहिला पाहतोय. तर भाईंचं नक्कीच कौतुक करावं लागेल. भाई कोणत्याही स्पर्धेमध्ये जातात तिथे नक्कीच समालोचकांचा ते नक्कीच आदर करीत असतात आणि समालोचकांना बक्षीस सुद्धा देत असतात. तर नक्कीच भाई तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. तुम्ही आम्हाला बक्षीस दिली त्याबद्दल.
महेंद्र येत आहेत, महेंद्र म्हात्रे सर्वात अनुभवी गोलंदाज. आपल्या मुख्य संघासाठी कित्येक वर्ष चांगली कामगिरी केली आहे तो गोलंदाज मात्र इथं 40+ स्पर्धेच्या माध्यमातून आद्य संघासाठी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल. 4 षटक संपलेत, 28 धावा. महेंद्र येत आहेत, इथे मात्र चांगला फटका, यश क्षेत्ररक्षक आहेत, चांगला सुरेख झेल, कॅच ऑफ द डे. बघा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय पीके. दुनिया को होतं. आता तुम्हाला बरेच विचार आले असतील, कोमल किंवा सुनील पैकी एक तरी थांबायला हवा होता फलंदाज. तुमचा संघ अडचणीत सापडलाय. हरकत नाही, कामगिरी प्रत्येक दिवशी प्रत्येक सामन्यामध्ये चांगली होत नसते. धावा आपण पाहतो धाव फलकावर 28. षटक क्रमांक सुरू आहे, ते 5 व शेवटचं षटक. आणि आतापर्यंत चेंडू झालेत 1. अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. 5 चेंडूंमध्ये तुम्ही धावा जितक्या जमा करता येतील तितक्या जमा करण्याचा प्रयत्न करा. महेंद्र पुन्हा एकदा तयार. फुलटॉस चेंडू, इथं संधी साधली आहे, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक. आता मात्र प्रयत्न चांगला केला होता, चेंडू हातातून निसटलाय. 2 धावा येत आहेत. हरकत नाहीये, चौकार येत नाही, षटकार येत नाहीये, मात्र धावा येत आहेत. या धावा फार महत्वाच्या असतील. धावांचा डिफेन्स जर तुम्हाला करायचा असेल, संरक्षण जर तुम्हाला करायचं असेल तर या धावा फार महत्वाच्या असतील. फक्त दिशा दिली चेंडूला, हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. 31 धावा आपण पाहतो धाव फलकावर. स्ट्रायकिंगला आपण पाहतो फलंदाज अरुण. महेंद्र रायटा मोड विकेट. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक असतील ते 2. 2 चेंडूंमध्ये कमीत कमी 4 ते 6 धावा. जितक्या धावा येतील तितक्या धावा तुम्ही 2 फलंदाजांनी घेण्याचा प्रयत्न करावा. कारण तुम्हाला जर फाईट करायची असेल, दुसऱ्या धावामध्ये धावांचा डिफेन्स करायचा असेल तर धावा तुमच्या खात्यामध्ये जमा असणं गरजेचं असेल. फक्त दिशा दिले, ऑफसाईडला खेळतायत. पहिली धाव वेगाने घेतली आहे, नंदू पुढे सरकले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? केला जातोय. इथे मात्र प्रयत्न केला जातोय, थोडीशी गलफलत होते. 4 धावा झाल्यात. 5व्या धावेसाठी फलंदाज बाद होतोय. नाही, फलंदाजाने जायचं आहे. 35 धावा आपण पाहतो धाव फलकावर. अरुण बाद झालेत. तर मी देवीचा पाडा संघ आणि नारिवली संघाला विनंती करतो, टॉस साठी या. नंदू स्ट्रायकिंगला आपण पाहतो. नंदू ह्या चेंडूवर षटकार किंवा चौकार ठोकला तर तुमचा संघ नक्कीच कमबॅक करू शकतो. फ्रंटफुटला पुढे सरकून मारण्याचा प्रयत्न, मात्र शेवटच्या चेंडूवर गडी बाद झालाय. आणि धावा आपण पाहतो 5 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा 35 आणि 36 धावांचं एक मापक लक्ष ठेवलंय ते पिशुली संघानं आजदे संघासमोर. मी आदरणीय राहुलभाई पाटील यांना विनंती करतो, तुमच्या शुभ असते देवीचा पाडा तर आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर यांचं सुद्धा आगमन झालंय. कारण त्यांचा संघ इथं देवीच्या पाडा संघाची 2 हात करेल. देवीचा पाडा संघ मधुकर मात्र या. भारत तो यूं चांद
तर मधुकर मात्र नाणेफेक जिंकली आहे. चला मधुकर, नक्कीच तुमचा डिसिजन सांगायचं मधुकर. आदरणीय किशोर बाणे यांच्या शुभ हस्ते राहुलभाई पाटील आडिवली यांचा इथं सन्मान केला जातोय. त्यांना पाहिल्या मैदानावरती आणि आत्ताच ते आपल्यापासून रजा घेतात. जाऊया खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये. प्रथम सर्वांना आपल्या भारताच्या 75व्या अर्थातच अमृत महोत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर जाऊया खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं जाते फलंदाजी करत असताना पिसिवली टीमने बनवल्या त्या 35 जाबा आणि 36 जाबेचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय तो मात्र संघ आज आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये. अमोल स्ट्राईक वरती पाहतोय आणि गोलंदाज कोमल. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंपला डॉट बॉल. रवींद्र उर्फ गोट्या यांना पाहतोय आपण नॉन स्ट्राईक वरती. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. पहिलाच बॉल डॉट फेकला जातोय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू मात्र डीप मध्ये जातोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून थ्रोपैकी केली जातोय. तोपर्यंत
एकेरी धाव. आणि या मैदानावरती पाहिलं तर धावांसाठी थोडासा संघर्ष करावा लागतोय, कारण पहिल्या सत्रामध्ये सुद्धा मोठे पडके मारण्याची संधी होती, जिथे साधता आली नाही या पिसवली टीमला. मात्र ते टार्गेट पुरेसं होईल का? कारण 30 चेंडू 36ची गरज असताना पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. दुसऱ्या चेंडूवरती एकेरी स्वरूपाची धाव. स्ट्राईकला रवींद्र यांना पाहतोय. थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न आशाभूत नजरेने मात्र पाहत राहिलाय. 1 बाउन्स. यास अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय कोमल आहे ना. पहिलं षटक घेऊन आलं आपल्या टीमच्या वतीने. 39 धावेचं लक्ष. फटका चांगला केलात. मिडॉनमधून चेंडू पुढे जातो. एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. थोडंसं प्रेशराइज गेम पाहा मिळतोय. ते मोठे पडके मारता येत नाही आहे, मात्र एकेरी दुहेरी धाबांना चालना देत मात्र पुढे सरकण्याची संधी आहे. अमोलचा विचार केला तर एक परिपक्व खेळाडू त्या टीमच्या वतीने पाहायला मिळतो आपल्याला. आणि सध्या तो एक या धावसंख्येवरती खेळतोय. हुक करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये, मात्र चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिला दणदणीत चौकार. यस येच ते आमचे प्रेक्षक वर्ग आहे, थोडं बाजूला व्हा जेणेकरून कळत नाही. विकी, आपण सर्व साथीदारांना घेऊन पुढे निघा. तेथे कोणीही बसू नका. संदीप बाने आपल्याला इशारा करतात. चौकार आहे. चौकार. लास्ट टू गो. 6 धावा धावपळकावरती. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा कॉल आणि येथे 2 धावा पूर्ण होत असताना पाहायला मिळतात आपल्याला. मी म्हणेन एका चौकाराचा अपवाद वगळला तर कोमलची गोलंदाजी मात्र अतिशय चांगली राहिली आहे. एका चौकाराचा अपवाद वगळला तर त्याने 2 चेंडू डॉट फेकले. एकेरी धावा सुद्धा पाहायला मिळाल्या आणि एक चौकार. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेलं हर्ष 11 गावदेवी नारिवली विपक्ष रेवली संघ. पाहायला मिळेल आपल्याला देवीचा पाडा लोटोआई क्रिकेट संघ देवीचा पाडा. या 2 संघामध्ये लढत पाहायला मिळेल. सध्या तर पहिला तर विद्यमान पहिला सामना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 8 धाबा. स्कोरबोर्डवरती एकूण 36 धाबेचं लक्ष गाठायचं ते आज दे टीमला. तर पिसेवली संघ ज्यावेळेस फलंदाजी करत होता तेव्हा मात्र त्यांच्या 10 धावा आणि गोलंदाज वासुदेव आल्यात. यावेळेस पहिलाच बॉल. खूप वेळ प्रतीक्षा होती, मात्र बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये बॉल. तर जे प्लेयर बसलेले आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचं. आपण कॅमेऱ्याच्या समोर मैदानाच्या बाहेर जा. सर्व प्लेयरना विनंती, आपण मैदानाच्या बाहेर जायचंय. कॅमेरा समोर कोणी बसू नका. यावेळेस लेट कट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल. 2 चेंडू डॉट फेकलेत. रवींद्र मात्र बीट होताना पाहायला मिळतोय. जो कॅमेरा आहे त्याला जर चेंडू आदळला तर 2 धावा डिक्लेअर झोनमध्ये आहेत, हे लक्षात ठेवा आपण. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत मात्र चूक केली आहे. चेंडूवरती वेगाने आले आणि चेंडूने पहिल्या टप्प्यावरती गाठली आहे ती सीमारेषा.
तर येथे संधी होती झेल पकडण्याची. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर प्रल्हाद कालनने अतिशय चांगला वन हँडेड कॅच एका हाताने झेल टिपला होता. आणि आता मात्र येथे चौकार मिळतोय रवींद्रला. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेत आहे. सुनील यष्टीरक्षक पुढे सरकल्यात. मात्र तोपर्यंत एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. 13 धाबा. धावपक्कावरती देवी चपाडा संघ डिसिजन. वासुदेव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. लेट कट केला अमोलने. मात्र पॉईंटला कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे, त्यामुळे ते एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. शांत क्रिकेट पाहायला मिळतं अद्यापपर्यंत. बिनबाद 14 ही धावसंख्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहा मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा अद्यापपर्यंत एक चौकार पाहायला मिळाला. चौदा स्कोरबोर्डवरती धाबा. एकूण 36 धाबेचं लक्ष. पुन्हा एकदा चेंडूला अगोदर पुढे आले, परत थांबले आणि येथे नंदू होते. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि येथून मात्र अतिशय चांगला थ्रो येतोय आणि षटकाची सांगता होते. दुसरं षटक समाप्त झालं आणि तोपर्यंत 2 षटकामध्ये अर्थातच 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 15 धावा स्कोरबोर्डवरती. येणारे आता 15 धाबा झाल्यात आणि 18 चेंडू आणि 21 धावेचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावरती. 18 चेंडू 21 धाबा. यस पिसिवली संघाचं जरा बॅटिंग टॉस झालाय. झालाय पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये एक बाद 10 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 15 धाबा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 4 धाबा आल्या होत्या. गोलंदाज सुनील भोईर यांना पाहतोय आपण. पहिलाच बॉल अतिशय चांगला होता सिली मिड ऑफला आणि तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव मिळाली आहे. 16 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. त्यांच्या समवेत बिपिन आहेत अतिशय चांगले स्कोरर. आणि ही स्पर्धा पाहिली तर GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आमचे प्रथमेश गायकर आणि कॅमेरामॅन सूरज यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जातोय. पुन्हा एकदा डिफेन्स फटका. स्वतःचा बचाव करत मात्र अमोलने स्वतःचा बचाव केलाय. कारण सुनील एक चांगला गोलंदाज आहे, तेवढा चांगला बॅट्समन पाहायला मिळतो आपल्याला अमोल. पुन्हा एकदा एज लागले. बराच वेळ चेंडू हवेत होता. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहे, मात्र थोडंसं फंबल होत असताना पाहा मिळतोय. एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. 17 ही धावसंख्या पाहा मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी. आणि आता बनवायच्या त्या 15 चेंडू आणि 19 धाबा. 15 बॉल 19 रनची गरज आहे आता मात्र आजय टीमला. तिसरं षटक. यावेळेस फटका चांगला आहे. ऑन साईडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत रवी होते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहा मिळालं. एकेरी स्वरूपाची धाव मिळते. 18 धाबा आणि अद्याप 18 धाबांचं लक्ष टार्गेट गाठायचंय. त्यामुळे आता इथे किती धाबा बनवल्या जातील अद्यापपर्यंत. चांगलं षटक झालंय. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. बनतील प्रेक्षक. व्हाट अ शॉट. सुपर डुपर षटकार. ये देश
फटक्याची प्रतीक्षा होती. मी म्हणेन जागेवरून खेळ चांगला फुटवर पाहायला मिळाला आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची संधी दिली नाही आहे चेंडूला अडवण्याची. अतिशय चांगला फटका. मॅचमध्ये कमबॅक होत असताना आजचे टीम पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं जातंय. षटक समाप्त होत आहे. तिसरं आणि आता समीकरण उरलं आहे 12 चेंडू आणि 12 धावेचे. आणि पहिलाच सामना अद्यापर्यंत आपल्याला पाहा मिळतात. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेतात त्यांचं सर्वांचं अगदी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने त्यांचं मनपूर्वक स्वागत. 12 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. एकूण स्कोर पाहिला तर आता स्कोर झालेला आहे 24 धाबा. 36 धावेची गरज होती. मागच्या ओव्हरमध्ये जे ते षटकार आलं ना ते थोडीशी काटने मिळाले. मात्र शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल हे सांगणं थोडंसं अवघड होईल. आणि ते सुद्धा आता रेनी सीझन क्रिकेट. नितीन चला स्टार्ट करा सामना. आणि आता गोलंदाज पाहतोय निलेश पांचालला, जो उपमहापौर चषकामध्ये बेस्ट बॉलर होते आणि आता तशीच काहीशी कामगिरी करावी लागेल. मात्र अमोल आणि रवींद्र ही सलामीची जोडी अद्यापर्यंत मैदानावरती खेळतोय. थोडीशी शांत सुरुवात पाहायला मिळाली. तिसऱ्या ओव्हरमध्ये थोडंसं अटॅकिंग क्रिकेट खेळलं आणि त्यामुळेच आता 12 चेंडू 12 धावेची गरज. यावेळेस बॅक टू बॉलर्स खेळल्यात. यस निलेश थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. 11 चेंडू आणि 12 धावेची गरज. असंच काहीसं क्रिकेट आपल्याला पाहा मिळतोय मैदानावरती. यावेळेस बराच वेळ चेंडू हवेत होता. वासुदेव चेंडू खाली आणि एकेरी स्वरूपाची धाव मिळते ते. 10 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. पहा समीकरण होते. यस अद्यापर्यंत 4 गोलंदाजांचा वापर केला आणि 4ही गोलंदाज फ्रेश गोलंदाज पाहायला मिळाले आपल्याला. या सध्यापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे. 2 चेंडू फेकल्यात. एकच धाव खर्च करत असताना अमोलला पाहतोय स्ट्राईकवरती. यावेळेस दिशेपासून भरकटलेत आणि पंच वाईड चिकवून करत असताना एकेरी स्वरूपाची धाव मिळते. 26 धाबा स्कोरबोर्डवरती लावल्या जातात. यावेळेस फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या वरून. यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. बत्तीस धाबा अद्यापर्यंत आणि 21 या धावसंख्येवरती अमोल चांगले बॅटिंग करतोय. षटकाराने मात्र पूर्णपणे कलाटणी दिली आहे, कारण आता फक्त 4च धाब्याची गरज आहे आज टीमला. जर अद्यापर्यंत 2 षटकार 2 चौकार पाहायला मिळाल्या इनिंगमध्ये. पुन्हा एकदा ऑफ ड्राय पाहा मिळतोय. चेंडू मात्र जागेवरच थांबला. एकेरी धाव पाहा मिळतोय. दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करत असताना आज संघ आत्ता फक्त 2 धावेची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच साठी देवीचा पाडा संघ नाणेपैकी जिंकले. आपला जो निर्णय असेल त्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची आहे आज गोलंदाजी. आणि येथे मात्र विजयाचा
फटका खेळत असताना ते विजय मिळवलाय चौथ्या ओव्हरमध्ये.